नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या 29 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला काम करत बसलेली असते, परंतु अद्वैत आणि कलाचा व्हिडिओ कॉल हा चालूच असतो. तर अद्वैत कलाला म्हणत असतो, मी तुला सकाळी कामचुकार म्हणालो ते मला कशाहून सुचलं माहिती आहे का? तर कला विचारते कुठून? तर अद्वैत सांगतो, आमच्याकडे एक नवीन डिझायनर लागली आहे कामाला, तिच्याकडून. कला लगेच त्याच्याकडे बघते, तर अद्वैत तिला म्हणतो, मी तिला बोललो तर तुझ्या कपाळावर का आठ्या आल्या? तर कला त्याला म्हणते, तुझी डिझायनर कामचुकार तुला वाटते म्हणून तू मला कामचुकार म्हणणार का? मग मला राग येणार नाही का? तर अद्वैत तिला म्हणतो, तुझ्या स्वाभिमानाला ठेच लागली का? तर कला त्याला म्हणते, अगदी एवढंही नाही, एवढ्या कारणावरून गाल फुगवायला मी काय चांदेकर आहे का? अद्वैत तिला सांगतो, मी सानिकाला सांगून 5 मिनिटं झाली, परंतु अजूनही मला ब्रीफ आलेलं नाहीये. त्या डिझायनरकडून काढून टाकायला पाहिजे अशा लोकांना. तुला काय वाटतं, ती डिझायनर मला पुढच्या 5 मिनिटात ब्रीफ पाठवू शकेल का? कला अद्वैतला व्हिडिओ कॉलवर बोलतच एका हाताने खाली ब्रीफ काढत असते. अद्वैत मध्ये बोलत असतो, त्यामुळे कला त्याला म्हणते, तुझ्यामुळे माझं काम व्यवस्थित होत नाहीये, तू थोडासा गप्प बसशील का? तर अद्वैत तिला म्हणतो, तू तांदूळ निवडतेस का? तर कला त्याला तांदूळ आणि खडे दाखवतच त्याला म्हणत असते, याला तांदूळ म्हणतात आणि याला खडे म्हणतात. तर अद्वैत सुद्धा तिला म्हणत असतो, बरं झालं तू मला सांगितलंस, तू मला सांगितलं नसतंस तर मला कळालंच नसतं. त्यावेळी कला मनात विचार करते, या आगाऊने जर असाच फोन चालू ठेवला तर मी सानिकाला फोटो कसे पाठवणार? इकडे रोहिणी सरोजचे कान भरवत असते. ती तिला म्हणत असते, या खरे बहिणी दोघी आपल्या डोक्यावर नाचायला लागल्याच आहेत ना? ती म्हणत असते, कमालच आहे त्या कलाची आणि अद्वैतची सुद्धा. म्हणजे मी जे ऐकलं त्यावरून तर असंच वाटतंय की त्या दोघांचं भांडणही मेड फॉर इच अदर असल्यासारखंच आहे. सरोज तिला म्हणत असते, उगाच वाटेल ते बोलू नकोस. तर रोहिणी मात्र म्हणत असते, काल तर ती कला म्हणे अद्वैतला वाढतच नव्हती आणि तुझा लाडका मुलगा मला वाढ असंच म्हणत तिच्या मागे लागला होता. असंच काहीतरी झालं ना? सरोज तिला सांगत असते, असं काहीही झालेलं नव्हतं. रोहिणी तिला म्हणते, मी तर ऐकलं की त्याने तुला दादच दिली नाही बिलकुल. तर सरोज तिला सांगत असते, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी हे सगळं बघितले, मी तिथेच होते आणि तू तर तिथेही नव्हतीच. तुझ्या सुनेवर तू कधीपासून विश्वास ठेवायला लागलीस? रोहिणी तिला म्हणते, मी कोणत्याच खरेवर विश्वास ठेवत नाही, अजिबात नाही. आता मी प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्यायचंच ठरवलंय, नाहीतर आपण आपल्या पायाखाली कार्पेट आहे म्हणून दुर्लक्ष करायचो आणि त्या खरे बहिणी तेच कार्पेट खेचून घेतील. काही सांगता येत नाही. माझ्या मनात तर एक वेगळीच शंका येते, विचारू का गं? म्हणजे अद्वैत आणि कला, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते असं तर करत नाहीयेत ना? म्हणजे सगळं काही ठरवूनच करत असतील तर? सरोज तिला म्हणत असते, उगाच मनाला येईल ते काहीही बोलू नकोस, मी माझ्या मुलाला चांगलं ओळखते. तो त्या मुलीशी हात मिळवणी कधीही करणार नाही. तर रोहिणी तिला म्हणत असते, मान्य आहे तो हात मिळवणी नाही करणार, परंतु मला तर त्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन दिसतंय सरोज वहिनी, म्हणून बोलले ग मी. तर लगेच सरोज म्हणते, तुझं बोलून झालं असेल तर तू गेलीस तरी चालेल. रोहिणी तिला म्हणते, अद्वैत आपला आहे म्हणून मला वाटलं म्हणून मी बोलले. बाकी तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर तूच बघ, असं म्हणून ती तेथून जाते. आणि जाता जाता मनात विचार करते, तू हलक्या कानाची आहेस हे इतकं पत्त्यावर पडतं ना माझ्या सरोज. तू काय आणि तुझा मुलगा काय, अगदी टिश्यू पेपर सारखे आहात. काहीही होता सगळं नीट ॲब्सॉर्ब करून घेता तुम्ही. याचाच वापर करून मी तुला आणि तुझ्या मुलाला संपवणार आहे. मग तुम्ही जो माझ्या प्रॉपर्टीवर विळखा घालून बसलाय ना, तो सुटेल आणि साम्राज्य माझ्या ताब्यात येईल. तू बघच आता. इकडे अद्वैतच्या केबिनमध्ये एक व्यक्ती येतो आणि तो त्याला कामाबद्दल बोलत असतो. त्यावेळी कला अद्वैतला म्हणते, हे काय चालू आहे चांदेकर, तुझी बायको एवढं तुला स्वयंपाकाबद्दल सांगतीये आणि तू तिथे लॅपटॉप उघडून बसलायस. तर अद्वैत मोबाईलचा कॅमेरा खाली करून ठेवतो. तर कला त्याला म्हणत असते, ऐक आता मी तुला ऑमलेट कसं बनवायचं ते सांगते. आणि कलाची मात्र प्रोसेस सांगायला चालू असते. अद्वैतने कॅमेरा जरी खाली करून ठेवलेला असला तरी कलाचा आवाज मात्र त्याला आणि त्या व्यक्तीला सुद्धा ऐकू जात असतो. इकडे रोहिणी कलाला मागून बघत असते. त्यावेळी तिच्या लक्षात येतं की दुसऱ्या हाताने ती काहीतरी करतीये खाली. त्यावेळी रोहिणी मनात विचार करते, ही बोलते एक आणि करते काहीतरी वेगळंच. कला अद्वैतला म्हणते, चांदेकर तू मला दिसत का नाहीयेस, तुला मी दिसतीये का? इकडे कलाची मात्र बडबड चालूच असते. कला अद्वैतला म्हणत असते, दार उघड, जळलं ते ऑमलेट तिकडे. तो माणूस सुद्धा कलाचा आवाज ऐकून हसत असतो. तर अद्वैत त्याला म्हणत असतो, तुम्ही इकडे लक्ष द्या. कलाची मात्र बडबड काही गप्प होत नसते. त्यामुळे अद्वैत तिचा फोन कट करतो. कलाला सुद्धा तेच हवं असतं, त्यामुळे ती खूप खुश होते आणि ती लगेच त्या ब्रीफचे फोटोज सानिकाला पाठवते. हे सगळं पाहून तर रोहिणी मनात विचार करते, आता तर हिच्याकडे लक्ष ठेवायलाच पाहिजे.
इकडे ऑफिसमध्ये सानिका लगेच अद्वैतला ते ब्रीफ दाखवते तर अद्वैत मनात विचार करतो, आतापर्यंत तर ही माझ्यासोबत फोनवर बोलत होती, घरातली कामं करत होती, मग हे ब्रीफ कसं पाठवलं? तर कलाला आता किचनमधले काम असतात, त्यामुळे ती स्वतःशीच म्हणत असते, कसा आहे हा अद्वैत, स्वतःला काम करायचे नाही तर दुसऱ्यालाही काम करायचे नाहीत असं गृहीत धरून चालतो. माझा अर्धा तास वाया घालवला. ती अंजूला किचनमधलं जे काही काम करायचं आहे ते सगळं सांगते आणि मनात विचार करते, आत्ता 12:30 वाजलेत. कॅफेमध्ये मला 1 ते 6:30 सहज काम करता येईल. त्यानंतर ती कॅफेमध्ये जायला निघते. त्यावेळी तिच्या मनात विचार येतो, तिथे कॅफेमध्ये काम करताना जर मला कोणी ओळखलं तर? कला जात असताना रजनीला सांगते की काजलला ताप आला आहे आणि तिची बाहेरची बरीचशी कामं राहिली आहेत, तर मीच जाऊन करून येते. मी संध्याकाळपर्यंत परत येईन. ती रजनीला हे सगळं सांगत असताना सोहम त्यांचं बोलणं ऐकतो. कला तिथून निघाल्यानंतर सोहम मनात विचार करतो, काजल आजारी आहे. राहुल नैनाकडे बघतच मनात विचार करत असतो, मम्मा म्हणतीये ते अगदी बरोबर आहे. ही अगदी स्वतःच्या पापाचा पैसा असल्यासारखं पैसे उधळते. हिच्या प्रेग्नन्सीची ढाल बनवून प्रत्येक गोष्टीत शहाणपणा करते. मला हिच्या प्रेग्नन्सीचं काहीतरी केलंच पाहिजे, नाहीतर माझं आणि मम्माचं जीणं हराम करून सोडेल ही बाई. राहुल नैनाजवळ येऊन तिचा हात हातात धरून तिला म्हणतो, बाळा तू खुश आहेस ना? तर नैना लगेच त्याला म्हणते, वाव तू मला बाळा म्हणालास, हाऊ क्यूट. तर राहुल लगेच म्हणतो, बाळाच्या मम्माला विचारतोय की बाळ कसं आहे. तर लगेच नैना म्हणते, म्हणजे तू आपल्या बाळाबद्दल बोलत होतास तर? नैना राहुलला म्हणत असते, तू मला एवढा सपोर्ट करतोयस तर मला किती छान वाटतंय. राहुल तिला म्हणतो, मी कायम तुझ्यासोबत असेल आणि तुझ्या डिलिव्हरीच्या दिवशीसुद्धा मी आत लेबर रूममध्ये असेल. माझ्या मित्राने सुद्धा तेच केलं आणि त्याला त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीचा सगळा अनुभव मिळाला आणि हे ट्रेंडिंग सुद्धा आहे. नैनाच्या मात्र चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. तर राहुल तिला विचारतो, येऊ ना मी लेबर रूममध्ये नैना? नैना त्याला म्हणते, हो ये ना, त्यात काय एवढं, पण अजून त्याला खूप वेळ आहे, आपण ते तेव्हाचं तेव्हा बघूत ना. आणि मी ज्या हॉस्पिटलमध्ये माझं नाव रजिस्टर केलंय तिथली पॉलिसी कशी आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल ना. राहुल तिला म्हणतो, डोंट वरी, मम्मा म्हणतीये ना त्या हॉस्पिटलमध्ये आपण तुझं नाव रजिस्टर करू. नैनाचा मात्र चेहरा पडलेला असतो. इकडे कला त्या कॅफेमध्ये येऊन ओनरला सांगते की काजल खरे जी तुमच्या इथे काम करते तिची मी बहीण आहे. तर तो मालक लगेच म्हणतो, काय चालू आहे तुमचं हे सगळं? तुमच्या घरातील एक एक माणूस येऊन मला का भेटतोय? कळलं आहे मला ती आजारी आहे आणि आज येणार नाही म्हणून. तर कला म्हणते, जर मी तिच्या जागेवर काम केलं तर तुम्ही मला पैसे द्याल का हे विचारण्यासाठी मी इथे आले होते. तो मालक म्हणतो, जर माझं काम होत असेल तर मला काही हरकत नाही आणि तिने इथे खूप मोठं नुकसान केलेलं आहे आणि ती भरपाई करूनच उरलेले पैसे तुम्हाला मिळतील. कला लगेच म्हणते, ठीक आहे मला चालेल, मी लगेच कामाला लागते. इकडे राहुल नैनाचा पडलेला चेहरा पाहून तिला विचारतो, का घाबरलीस तू असं अचानक? तर नैना लगेच त्याला म्हणते, घाबरले नाही अरे, पण सौरभसुद्धा एक चांगला डॉक्टर आहे, तो माझी ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित करेल. तर राहुल म्हणतो, तुला माहिती आहे ना माझा त्या सौरभवर डाऊट आहे. मम्मा म्हणतीये त्या हॉस्पिटलमध्ये आपण तुझं नाव रजिस्टर करू ना, तिथे सगळ्या अरेंजमेंट्स चांगल्या आहेत आणि तो सौरभ कशाला हवाय मला माहिती आहे, तुझ्याकडून त्याच्यासाठी काहीही नाहीये, पण त्याच्या मनात काही असेल तर. आणि मला ना आत्ता आपल्या दोघात ही निगेटिव्हिटीच नकोय. मी तुला आवडतील असे सगळे प्रॉडक्ट्स आणले ना तुझ्यासाठी, मग मला जे आवडतं ते तू करणार नाहीस का? मला नाही आवडत तो. पण तुला जर हे सगळं पटतच नसेल तर सांगून तरी काय उपयोग आहे? पण एक गोष्ट नक्की, आता आपल्यात अंतरच राहू देत, आधी जसं होतं तेच बरं होतं. कशाला हवंय नवरा बायकोचं नातं? आणि राहुल तेथून जायला लागतो तर नैना त्याला थांबवते आणि म्हणते, तू असं निघून नको ना जाऊस, मी बघते काय करता येईल ते. त्यावेळी राहुल तिला मिठी मारून मनात विचार करतो, एकदा का तुझा डॉक्टर बदलला की तुझ्या रिपोर्ट्सपासून सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात येतील, मग मी बघतो तुझ्या प्रेग्नन्सीचं काय करायचं ते. इकडे ऑफिसमध्ये अद्वैत त्या ब्रीफबद्दलच विचार करत बसलेला असतो. त्यावेळी सानिका येऊन त्याला सांगते की आत्ता जी मीटिंग होती त्या मीटिंगचं लोकेशन थोडंसं चेंज झालं आहे. त्यांनी आपल्याला एक रेस्टॉरंटसुद्धा सजेस्ट केलं आहे, तर मी त्याचं लोकेशन तुम्हाला सेंड करते. इकडे कला काजलच्या जागी त्या कॅफेमध्ये काम करत असते. काजलला ताप आला आहे हे सोहमने ऐकलेलं असतं, त्यामुळे काळजीपोटी तो काजलला बघण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो, परंतु त्याला घरी कोणीच दिसत नाही. तर सोहम काजलच्या रूममध्ये जातो तर लगेच तेथे संगीतासुद्धा येते. तर संगीता त्याला विचारते, तुम्ही असं अचानकच काय? तर लगेच सोहम सांगतो की तुमच्या घरची आमच्या घरी एक सिक्रेट एजंट आहे ना, तिने मला सांगितलं तुमच्या घरची जी माझी मैत्रीण आहे तिला ताप आला आहे, म्हणून म्हटलं जी दुसऱ्याला ताप देते तिला ताप आल्यानंतर ती कशी दिसते हे बघण्यासाठी आलो.
त्यानंतर संगीता तेथून सोहमसाठी चहा आणायला जाते, तर काजल त्याला विचारते, तू इथे कशासाठी आलायस? तर सोहम तिला म्हणतो, आजारी माणसाने दुसऱ्यांनी दिलेली फळे खावी आणि दुसऱ्यांचं बोलणंसुद्धा ऐकावं. त्यामुळे तू फळं खा आणि माझं ऐक. तर काजल त्याला म्हणते, तुला सगळं सोडून इकडे येण्याची काही गरज नव्हती आणि ताप तर सगळ्यांनाच येतो. त्यात एवढं येण्यासारखं काही नव्हतं. सोहम तिला म्हणतो, असं काय करतेस? मला काहीतरी वाटतं ना तुझ्याबद्दल. तर काजल त्याला म्हणते, मग आपण तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला नाही वाटत तुझ्याबद्दल काही. आपण सांगितलंय तुला, आपल्याला हे इमोशनल वगैरे काही नाही जमत. अशांनीच तर आयुष्यात राडे होतात आणि आपल्याला नकोय ते. तू प्लीज लांब राहा. काजल पांघरून घेऊन झोपी जाते, तर सोहम तेथून निघून जातो. संगीता सोहमसाठी चहा घेऊन येते, परंतु सोहम तेथे नसतो. तर ती काजलला विचारते, तर काजल म्हणते, माहीत नाही, आपण झोपलेलं बघून गेला असेल आणि तसंही तो म्हणत होता की त्याला महत्त्वाचं काम आहे. संगीता मग तो चहा काजलला प्यायला सांगत असते, तर काजल संगीतावरच ओरडते. इकडे कला ज्या कॅफेमध्ये काम करत असते, अद्वैतसुद्धा तिथेच आलेला असतो. कला अद्वैतची ऑर्डर लिहून घेत असते. त्यावेळी तिला समजतं की हा तर अद्वैत आहे, म्हणून ती तेथून गडबडीने जायला लागते, तर तिचा तोल जातो. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की ही कला आहे आणि तो मागून मोठ्याने खरे असा आवाज देतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अद्वैत गडबडीने घरी येऊन पाहतो, त्याला कला दिसत नाही. तर तो कलाला फोन लावतो, तर कला लगेच तेथे येते आणि ती म्हणते, घरी असून सुद्धा तू का फोन लावतोयस मला? अद्वैत कलाला तिथे पाहून स्वतःशीच म्हणतो, ही जर इथे आहे तर मग तिकडे कॅफेमध्ये कोण होतं? तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात.